ढगाळ हवामानासह कधी तुरळक सरी आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असं आज कोल्हापूर जिल्ह्यात चित्र होतं। अजूनही पावसानं जोर पकडला नसला तरी जुलै महिन्याचा पहिला दिवस पावसाळी हवामानाचा होता। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 16 मिलीमीटर पाऊस झालाय। जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 362 मिलीमीटर पावसाची नॉर्मल रेंज आहे, पण यावर्षी जून महिन्यात केवळ 113 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं कसर भरून काढण्याची गरज आहे। दरम्यान गुरुवारपासून रविवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा केवळ 31.17% पाऊस नोंद झालाय। पावसानं ओढ दिल्यानं सारे जण चिंताग्रस्त आहेत। आज सकाळपासून ढगाळ हवामान होतं, क्वचितच ऊन पडलं तर अधूनमधून मध्यम पाऊस झाला। दुपारी 2च्या सुमारास तासभर चांगला पाऊस पडला, पण पावसाचे टपोरे थेंब नाहीत। वाऱ्यासह भुरभुर पडणारा पाऊस हवेतील दृश्यमानता कमी करतोय। अजूनही पाणी टंचाई दूर होण्याच्या दृष्टीनं आवश्यक दमदार पाऊस सुरू झालेला नाही। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 16 मिलीमीटर पाऊस पडलाय। दुसरीकडे हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार जुलै महिन्यातही पश्चिम महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडणार नाही, केवळ विदर्भात चांगला पाऊस होईल असं जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडू शकते। आजपासून रविवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढील 2 दिवसात कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे। विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। एकीकडे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या सुरू केल्या। अशावेळी पावसानं साथ दिली नाही तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती उद्भवू शकते।